Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं तर डिझाइन ऑफ अ पिस्टन रिंग. ओके, तर या लेक्चरला आपण काय बघणार आहे डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन फॉर बेरिंग, बेंडिंग अँड शेअर कन्सिडरेशन. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर पिस्टन पिनचं काय फंक्शन असणार आहे तर पिस्टन आणि कनेक्टिंग रॉडचं जे स्मॉल एंड असणार आहे या दोघांना कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे तर पिस्टन पिन करणार आहे. त्यालाच पिस्टन पिन किंवा गजन पिन पण म्हणतात. तर इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल हा काय असणार आहे हा पिस्टन बॉस आहे आणि त्याच्यामध्ये ही पिस्टन पिन आपण फिट करतो आणि ही असणार आहे ते सर्क्लिप असणार आहे. ते तुम्हाला सर्क्लिप दिसत असेल. ओके, तर पिस्टन पिन ही जनरली हॉलो असते. तर त्याचा आउटर जो डायमीटर असणार आहे तो आउटर डायमीटर कशाने डिनोट करतात तर डी नॉट न डिनोट करतात आणि इनर डायमीटर जो असणार आहे तो डी आय न डिनोट करणार. ही जी एल पी आहे ते लेंथ ऑफ अ पिस्टन असणार आहे ती किती घेतात तर 0.45 इंटू डी म्हणजे लेंथ ऑफ अ पिस्टन इनसाइड द स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड. एवढ्या ह्याच्यामध्ये काय होणार असं हे स्मॉल एंड इथं फिट होणार. लेंथ ऑफ पिस्टन इनसाइड द स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड. आणि एल पी टी म्हणजे काय तर टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन ती किती घेतात तर 0.9 इंटू डी अशी कन्सिडर केली जाते. डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ बेरिंग प्रेशर. ओके, तर फर्स्ट वन काय लेट डी नॉट इज इक्वल टू आउटर डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन इन एम एम. म्हणजे हा जो डी नॉट असणार आहे तो काय असणार आहे तर आउटर डायमीटर ऑफ द पिस्टन पिन. नेक्स्ट आहे एल पी. एल पी इज इक्वल टू काय असणार आहे तर लेंथ ऑफ अ पिस्टन पिन इन द बुश ऑफ द स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड इन एम एम. ओके, इट्स व्हॅल्यू इज टेकन आहे 0.45 डी. म्हणजे ही जी एल पी असणार आहे ती काय असणार तर स्मॉल एंड ऑफ कनेक्टिंग रॉडचं जेवढं बुश फिट होणार ती जी लेंथ असणार आहे ती 0.45 इंटू डी घेतली जाते. नेक्स्ट पी बी म्हणजे काय असणार आहे तर बेरिंग प्रेशर ॲट स्मॉल एंड ऑफ अ कनेक्टिंग रॉड बुशिंग इन न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हे असणार आहे ते बेरिंग प्रेशर. ओके, या टर्म्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहेत तर लोड ऑन अ पिस्टन ड्यू टू गॅस प्रेशर. हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे. म्हणजे काय मॅक्झिमम गॅस लोड म्हणजे काय असणार आहे एफ इज इक्वल टू π/4 डी स्क्वेअर इंटू पी मॅक्स. म्हणजे प्रेशर इंटू एरिया. एरिया काय असणार आहे π/4 डी स्क्वेअर इंटू प्रेशर मॅक्झिमम काय असणार आहे तर पी मॅक्स. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळालं तर मॅक्झिमम गॅस लोड एफ वेअर डी इज इक्वल टू डायमीटर ऑफ अ पिस्टन. म्हणजे हा जो डी असणार तो काय असणार तर डायमीटर ऑफ अ पिस्टन. आणि अनेक इक्वेशन काय गॅस लोडचं तर लोड ऑन अ पिस्टन पिन ड्यू टू बेरिंग प्रेशर इज. बेरिंग प्रेशरमुळे जो गॅस लोड असणार तो काय असणार आहे तर मॅक्झिमम गॅस लोड एफ इज इक्वल टू पी बी इंटू डी नॉट इंटू एल पी. वेअर पी बी इज इक्वल टू काय असणार आहे बेरिंग प्रेशर, डी नॉट इज इक्वल टू काय असणार आहे आउटर डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन आणि एल पी म्हणजे काय असणार आहे तर लेंथ ऑफ अ पिस्टन पिन. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन फाइंड आउट द आउटसाइड डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे डी नॉट म्हणजे आउटसाइड डायमीटर ऑफ द पिस्टन पिन मिळेल अकॉर्डिंग टू द बेरिंग प्रेशर. नेक्स्ट आहे सेकंड वन डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ बेंडिंग. म्हणजे जर बेंडिंग कन्सिडरेशन केलं तर आपण पिस्टन पिन कसे डिझाइन करणार आहे तर बेंडिंग मोमेंट एम इज कॅल्क्युलेटेड ॲज. म्हणजे बेंडिंग मोमेंट एम कशी कॅल्क्युलेट केली जाते तर मॅक्झिमम गॅस लोड इंटू डायमीटर ऑफ पिस्टन डिवायडेड बाय 8. ओके, तर मॅक्झिमम गॅस लोड म्हणजे काय एफ इंटू डी अपॉन 8 ही झाली तुमची बेंडिंग मोमेंट. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आणि बेंडिंग मोमेंटसाठी दुसरं एक इक्वेशन कुठलं असणार तर बेंडिंग मोमेंट एम इज इक्वल टू π/32 इंटू सिग्मा बी इंटू डी नॉट क्यू. तर हे इक्वेशन 3 आणि 4 हे आपण जर इक्वेट केले तर आपल्याला काय मिळेल एफ इंटू डी अपॉन 8 विच इज इक्वल टू π/32 इंटू सिग्मा बी इंटू डी नॉट क्यू. प्युअर सिग्मा बी काय असणार आहे तर बेंडिंग स्ट्रेस. तर या इक्वेशन वरून आपल्याला काय मिळणार आहे परत आउटसाइड डायमीटर डी नॉट ऑफ अ पिस्टन पिन अकॉर्डिंग टू द बेंडिंग कन्सिडरेशन. नेक्स्ट थर्ड वन आहे डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ शेअर स्ट्रेंथ. म्हणजे शेअर स्ट्रेंथ वर जर आपल्याला डिझाइन करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे फॉर सॉलिड पिन. म्हणजे जर पिन तुमची सॉलिड असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करणार गॅस लोड इज इक्वल टू 2 इंटू π/4 इंटू डी नॉट स्क्वेअर इंटू टो. वेअर टो इज इक्वल टू काय असणार आहे शेअर स्ट्रेस. आणि फॉर हॉलो पिन काय असणार आहे इक्वेशन गॅस लोड इज इक्वल टू
2 इंटू पाय बाय 4 इंटू डी नॉट स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर इंटू टो. तर या इक्वेशननं तुम्ही काय करू शकता, तर पिस्टन पिनची आउटसाइड आणि इनसाइड डायमीटर फाइंड करू शकता ऑन द बेसिस ऑफ अ शेअर स्ट्रेंथ. आणि फोर्थ वन आहे टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन. तर टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन काय असणार आहे, LPT म्हणजे टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन विच इज इक्वल टू 0.9 इंटू डी म्हणजे 0.9 इंटू डायमीटर ऑफ अ पिस्टन. तर या फॉर्म्युल्यानं तुम्ही टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन कॅल्क्युलेट करू शकता. तर आता पिस्टन पिनच्या डिझाईनवर एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम बघा काय आहे, डिझाइन द पिस्टन पिन विथ द फॉलोइंग डेटा. मॅक्झिमम गॅस प्रेशर is 4 Newton per mm square, diameter of a piston 70 mm, allowable stresses due to bearing, bending and shear are 30 Newton per mm square, 18 Newton per mm square and 60 Newton per mm square respectively. हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये 3 ते 4 वेळेला विचारलेला आहे. तर गिवन डेटा काय बघा, डिझाइन द पिस्टन पिन. आपल्याला पिस्टन पिन टोटल डिझाइन करायचं म्हणजे पिस्टन पिनचा डायमीटर लेंथ वगैरे फाइंड करायचं आपल्याला विथ फॉलोइंग डेटा. मॅक्झिमम गॅस प्रेशर 4 न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजे Pmax. मॅक्झिमम गॅस प्रेशर Pmax इज इक्वल टू 4 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट आहे डायमीटर ऑफ अ पिस्टन 70 mm म्हणजे डायमीटर ऑफ पिस्टन D इज इक्वल टू किती दिलेला आहे, 70 mm. नेक्स्ट आहे अलाउएबल स्ट्रेसेस ड्यू टू बेरिंग बेंडिंग अँड शेअर आर 30, 80 अँड 60 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे बेरिंग प्रेशर आपल्याला दिलेला आहे PB 30 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट बेंडिंग स्ट्रेस दिलेला आहे सिग्मा B 80 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि शेअर स्ट्रेस दिलेला आहे टॉ 60 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला पिस्टन पिन डिझाइन करायचे. ओके, तर फर्स्ट वन आपल्याला माहिती आहे. फर्स्ट वन काय, तर गॅस लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर गॅस लोड कसा कॅल्क्युलेट करणार आहे, वी हॅव मॅक्झिमम गॅस लोड F इज इक्वल टू पाय बाय 4 डी स्क्वेअर इंटू Pmax. हे आपल्याकडे इक्वेशन आहे. मग काय होणार, पाय बाय 4 इंटू डी, डायमीटर ऑफ पिस्टन किती आहे 70 त्याचा स्क्वेअर आणि मॅक्झिमम गॅस प्रेशर किती दिलेलं आहे आपल्याला 4 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, तर गॅस लोड F इज इक्वल टू 15.394 इंटू 10⁻³ न्यूटन. तर हा आपल्याला गॅस लोड मिळाला. तर आता फर्स्ट वन काय बघा, डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ बेरिंग प्रेशर. म्हणजे बेरिंग प्रेशरवर आपण पिस्टन पिन कशी डिझाइन करणार आहे. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू डी नॉट इंटू LP इंटू PB. हा आपण फॉर्म्युला मगाशी बघितला. तर याच्यामध्ये LP कशी फाइंड करणार आहे, लेंथ ऑफ अ पिस्टन पिन कशी फाइंड करणार आहे, 0.45 इंटू डी म्हणजे काय 0.45 इंटू डी आपल्याला किती दिलेलं आहे 70. तर LP किती येणार आहे 31.5 mm. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर डी नॉट फाइंड करायचं. मग काय होणार, डी नॉट इज इक्वल टू F डिवायडेड बाय हे इकडे गेलं डिनॉमिनेटर म्हणजे LP इंटू PB. तर F किती आहे, गॅस लोड आपल्याला कॅल्क्युलेट केलेला आहे 15.394 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय लेंथ ऑफ अ पिस्टन पिन आपण कॅल्क्युलेट केली 31.5 इंटू बेरिंग प्रेशर आपल्याला किती दिलेलं आहे 30 न्यूटन पर mm स्क्वेअर. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला काय मिळेल, पिस्टन पिन डायमीटर आउटसाइड पिस्टन पिन डायमीटर 16.29 mm म्हणजे जनरली किती असणार आहे तो 17 mm असेल पिस्टन डायमीटर अकॉर्डिंग टू द बेरिंग प्रेशर डिझाइन. नेक्स्ट आहे सेकंड वन, डिझाइन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ बेंडिंग. म्हणजे बेंडिंग वर आता आपण डिझाइन करायचं पिस्टन पिन. तर काय बेंडिंग मोमेंट M आपल्याला माहित आहे, M इज इक्वल टू F इंटू डी डिवायडेड बाय 8. तर आपण गॅस लोड कॅल्क्युलेट केलेला मगाशी तो किती होता F 15.394 इंटू 10⁻³ इंटू डी म्हणजे डायमीटर ऑफ पिस्टन 70 डिवायडेड बाय 8. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला बेंडिंग मोमेंट M मिळेल 134.69 इंटू 10⁻³ न्यूटन mm. ओके, ही बेंडिंग मोमेंट मिळाली. तर आता आपल्याकडे इक्वेशन आहे बेंडिंग मोमेंटचं काय, M इज इक्वल टू पाय बाय 32 इंटू सिग्मा B इंटू डी नॉट क्यूब. तर आता ह्याच्यामध्ये आपण M फाइंड केलेलं आहे, बेंडिंग मोमेंट किती फाइंड केलेले आहे 134.69 इंटू 10⁻³ विच इज इक्वल टू पाय बाय 32 इंटू सिग्मा B. बेंडिंग स्ट्रेस आपल्याला दिलेला आहे तो किती असणार आहे 80 न्यूटन पर mm स्क्वेअर इंटू डी नॉट क्यूब म्हणजे डी नॉट आपल्याला फाइंड करायचं. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला डी नॉट क्यूब मिळेल तो किती मिळणार आहे 17157.961.
आणि याचं क्यूब रूट घेतलं की तुम्हाला डी नॉट किती मिळेल 25.79 mm म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती मिळेल 26 mm म्हणजे पिस्टन पिनचा आउटसाइड डायमीटर किती असेल 26 mm अकॉर्डिंग टू द बेंडिंग कन्सिडरेशन. थर्ड वन आहे डिझाईन ऑफ अ पिस्टन पिन ऑन द बेसिस ऑफ अ शेअर. ओके म्हणजे शेअरवर जर आपल्याला डिझाईन करायचं झालं तर काय असणार आहे फॉर्म्युला F इज इक्वल टू 2 × π/4 × डी नॉट स्क्वेअर × टो म्हणजे काय असणार आहे शेअर स्ट्रेस. तर आपण गॅस लोड फाईल केला किती होता तो 15.394 × 10⁻³ विच इज इक्वल टू 2 × π/4 × डी नॉट स्क्वेअर × टो. जो आपल्याला शेअर स्ट्रेस होता तो किती दिलेला आहे 60. मग हे सॉल्व केलं की तुम्हाला डी नॉट स्क्वेअर किती मिळेल 163.34. मग त्याचा जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर डी नॉटची व्हॅल्यू किती मिळेल 12.78 mm म्हणजे अप्रॉक्सिमेटली 13 mm. तर डायमीटर ऑफ अ पिस्टन पिन अकॉर्डिंग टू द शेअर कन्सिडरेशन किती येणार आहे 13 mm. नेक्स्ट वन आहे टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन. तर टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन कशी कॅल्क्युलेट करणार आहे टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन विच इज इक्वल टू 0.9 × डी. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. मग काय होणार आहे 0.9 × डायमीटर ऑफ अ पिस्टन किती आहे 70 म्हणजे 0.9 × 70 सॉल्व केलं की तुम्हाला टोटल लेंथ ऑफ अ पिस्टन पिन मिळेल ती किती येणार आहे 63 mm. तर अशा प्रकारे जे आपण पिस्टन पिनची टोटल लेंथ असेल आणि टोटल डायमीटर असेल तो आपण फाइंड केला म्हणजे पिस्टन पिन आपण डिझाईन केलं. तर या प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात ऑन द बेसिस ऑन पिस्टन पिन.